नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आपण आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तारक मंत्राचं तीर्थ नेमकं आपण कसं करायचं असतं आणि ते कशासाठी करायचं असतं। तर तारक मंत्राचं तीर्थ हे आपण आपल्या जर घरातील मुले आपलं ऐकत नसतील, जर अभ्यास करत नसतील, चिडचिड करत असतील किंवा घरात आपले मिस्टर आपलं ऐकत नसतील, समजा बाहेरील काही समजा व्यसने जर असली, घरामध्ये सतत भांडणे होत असली, चिडचिड होत असली, त्यासाठी आपण हे तारक मंत्राचं तीर्थ करायला पाहिजे। तर मग तारक मंत्राचं तीर्थ नेमकं कसं करायचं असतं? तर तारक मंत्राचं जेव्हा आपण तीर्थ करतो ना, तेव्हा आपण काय करायचं, आपल्या देवाच्या समोर एक आसन टाकून बसायचं आहे आणि आपण एक ग्लास घ्यायचा आहे। तुम्ही काचेचा घ्या, स्टीलचा घ्या, तांब्याचा, पितळेचा, जसा असेल तसा तुमच्याकडे तसा तुम्ही घ्या। त्या ग्लासामध्ये तुम्ही पाणी घ्या आणि तुम्ही आहे ना, हे समजा नेमकं कशासाठी करत आहात तो तुम्ही संकल्प करा। स्वामी पुढे समोर इच्छा बोला की मी याच्यासाठी, समजा बाबा माझा मुलगा चिडचिड करत आहे, मी याच्यासाठी हे करत आहे, तर स्वामी तुम्ही माझ्याकडून करून घ्या, असा संकल्प करायचा असतो। तर संकल्प केल्याच्या नंतर मग आता ही आपल्याला सेवा नेमकी चालू कशी करायची, जो आपण ग्लास घेतलेला आहे तो ग्लास भरून आपण तिथे घ्यायचा आहे। मग आता आपण नेमकी सेवा चालू कशी करायची, तर अगोदर आपण काय करायचं आहे, स्वामीस्तवन घ्यायचं आहे। कारण की आपण कोणती सेवा सुरुवात जेव्हा करत असतो ना, तेव्हा आपण स्वामीस्तवन घेत असतो। मग आधी आपण स्वामीस्तवन घ्यायचे आहे, नंतर आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे। तर एक उदबत्ती, धूप, दिवा, आपण देवापाशी दिवा हे सगळं लावून घ्यायचं आहे आणि आपण सेवेला सुरुवात करायची आहे। दादा आपण नेमकी सेवा कशी करायची, तारक मंत्राचं तीर्थ कसं करायचं, तर आपण काय करायचं आहे, तो ग्लास आपण देवाच्या समोर ठेवायचा आहे आणि आपला हात त्या ग्लासावर ठेवायचा आहे आणि त्या ग्लासावर आपण हात ठेवल्याच्या नंतर आपल्याला तारक मंत्र 11 वेळा पठण करायचं आहे। म्हणजे असं सलग पहिल्यापासून सुरुवात करायची नाही, 11 वेळेस होईपर्यंत आपण एका जाग्यावर बसून तो 11 वेळा पठण करायचं आहे। नंतर जे आपण तिथं उदबत्ती हे लावलेली असतो त्याचा जो अंगारा असतो ना, ते थोडा त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। समजा जे आपण ते तीर्थ जे बनवलेलं आहे ना तारक मंत्राचं, त्या तीर्थामध्ये ते थोडासा अंगारा टाकायचा आहे आणि आपल्याला ज्या व्यक्तीला ते द्यायचं आहे, आपल्या मुलाला किंवा मिस्टरांना, आपण ज्याच्यासाठी बनवलेलं आहे, आपण जो संकल्प केलेला असतो, ज्या व्यक्तीसाठी बनवलेला आहे ना, त्या व्यक्तीसाठी आपण त्या व्यक्तीला समजा आपण ते पिण्यासाठी द्यायचं आहे। तर असं आपण तारक मंत्राचं तीर्थ करू शकता। परत मग आता तारक मंत्राचं पठण किती दिवस करायचं असतं, तर तुम्ही तारक मंत्राचं जेव्हा आपण सुरुवात करत असतो ना, सेवेला बोलवायला सुरुवात करा आणि तुम्ही 11 दिवस पठण करा किंवा 21 दिवस ते पठण करा। जर मला तुम्हाला काही जर अडचणी आल्या तर तुम्ही ते 4 दिवस समजा स्किप करा आणि नंतर पुन्हा चालू करा। असं तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता आणि तर आजच्यासाठी एवढंच। तर माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटणार हे